तर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे निर्यातक्षम केळी उत्पादकांचा फटका बसलाय। अमेरिका आणि इराण युद्धामुळे केळीचे कंटेनर हे परत येत आहेत। जवळपास 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या करमाळा तालुक्यातील कोल्ड स्टोरेज अंदाजे 7 ते 8 कोटींचा यामध्ये केळीचा माल सध्या पडून आहे। सांगली जिल्ह्यातील द्राक्ष ही मध्य पूर्वेकडील आखाती देशांमध्ये निर्यात केली जातात, पण आता तिथल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या द्राक्ष बागायतदार आणि व्यापाऱ्यांचं अक्षरशः कोट्यावधींचं नुकसान झालेलं आहे। ज्या JNPT मधून शेकडो कंटेनर्स आखाती देशांकडे आपल्या राज्यातून द्राक्ष, केळी, डाळिंब, ड्रॅगन फ्रूट्स, कलिंगड ही सगळी फळं रवाना होत असतात, तिथून आता एकही कंटेनर सध्या शिपमध्ये लोड होऊन बाहेरच्या देशांना जाताना दिसत नाहीये। आता ही जर परिस्थिती लवकर नाही संपली तर तुम्हाला माहित आहे हे नाशवंत माल आहे। केळी असू दे, द्राक्ष असू दे किंवा डाळिंब असू दे, तर या गोष्टी आहेत ह्या खूप नाशवंत आहे आणि मिरची तर त्याच्यापेक्षा जास्त नाशवंत आहे। आज परिस्थिती अशी आहे की असणारे कंटेनर लोड होत नाहीत, लोड होणारे कंटेनर पुढे जात नाहीत आणि पुढे गेलेले कंटेनरना पण अजून त्या वेसलना जे जहाज आहेत त्या जहाजांना तुम्ही पुढे जावा, पॉज करा का रिटर्न या, यातलं काहीही सांगितलं जात नाही। आज आता एक बातमी आम्हाला नोटिफिकेशन आले की जे केळीचे कंटेनर भरून इराणला गेले होते बंदर अब्बास पोर्टला, तर त्या वेसलला परत बोलवलं आहे नावाशिवाला। आणि काय इथं आता स्टोरेजवर सुद्धा बरेच कंटेनर स्टोरेजमध्ये प्रिक्युलिंग चालू आहे आणि आता स्टोरेजमध्ये पण जवळजवळ 200 कंटेनर स्टॉक असा पडून आहे, तो आता स्टोरेजमधनं कंटेनरमध्ये भरला जाईल का नाही ही शंका आहे। त्यामुळे ह्या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळं आपल्या द्राक्ष शेतीच्या निर्यातीवर परिणाम झालेला आहे आणि हा सर्वसाधारणपणे एक कंटेनर द्राक्षाचा भरायचा झाला तर 13 टनाचा एक कंटेनर दुबई किंवा मध्य ईस्ट राज्यांच्यासाठी की तिथं साधारण 18 ते 20 लाख रुपये एका कंटेनरला खर्च आहे। म्हणजे तर इराण, इस्रायल, अमेरिकेतील युद्धाचा आज हा 5वा दिवस आहे। आखाती राज्यातील युद्धाचा भडका अजून वाढताना दिसतोय। इराणची राजधानी तेहरानवरती हल्ला करण्यात आलेला आहे आणि इस्रायलच्या तेहरानवरती सतत बॉम्बने हल्ले केले जात आहेत आणि या बॉम्बस्फोटामुळे तेहरानमध्ये मोठी खळबळ माजली आहे। बॉम्ब हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ बघायला मिळते। इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातला युद्धाचा आजचा हा खरं तर 5वा दिवस आहे। युद्ध कमी होईल अशी अपेक्षा होती, मात्र अजून सुद्धा या युद्धाची झळ जी आहे ती आता वाढताना दिसते, सर्वसामान्यांना बसताना दिसते, कारण आखाती राज्यातील युद्धाचा भडका अजून वाढताना दिसतोय। इराणची राजधानी आहे तेहरान, या तेहरानमधली आपण ही सगळी दृश्य बघतोय। तेहरानवरती मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आला, आगीचा वर्षाव करण्यात आला आणि इस्रायलच्या तेहरानवरती सततच्या बॉम्ब हल्ल्यांमुळे इकडे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबताना अजून सुद्धा दिसत नाही आणि इस्रायलच्या बनेब्राक शहरावरती इराणने मिसाईलचा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याचा एक नवा व्हिडिओ आता समोर आलाय। बनेब्राक शहर, या शहरातली आपण सगळी दृश्य बघतो। या गाडीच्या आजूबाजूला, या इमारतीच्या आजूबाजूला ज्यावेळेला स्फोट झाला, या स्फोटामुळे मोठी आग लागली। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध थांबेल असं वाटलं होतं, मात्र अजून सुद्धा ते थांबताना दिसत नाहीये। इस्रायलच्या बनेब्राक शहरातली आपण सगळी दृश्य बघतोय। या ठिकाणी इराणने मिसाईलचा हल्ला केला आणि या मिसाईलच्या हल्ल्यानंतर प्रचंड आग लागली, गाड्यांचं यात प्रचंड नुकसान झालेलं आहे। इराणकडून मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागली जात आहेत, ड्रोन्सचे हल्ले केले जात आहेत आणि या ड्रोनच्या हल्ल्यानंतर इस्रायलला सुद्धा त्याचा फटका बसायला सुरुवात झालेली आहे। आपण काल परवापर्यंत जर दृश्य बघितले असेल तर इस्रायलचं आयर्न डोम जे आहे त्यामुळे फारसा फटका बसायला दिसत नव्हता, मात्र आता इस्रायलमधून सुद्धा अशी दृश्य समोर येत आहेत ज्यात इस्रायलचं मोठं नुकसान झालेलं आहे। रहिवासी भागांमध्ये, अगदी नागरी वस्त्यांमध्ये हे क्षेपणास्त्र पडताना आपल्याला बघायला मिळत आहे। तर UAEच्या विदेश मंत्रालयाने केलेल्या दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं। युद्धाच्या 4थ्या दिवशी UAE एअर डिफेन्स सिस्टीमने इराणच्या 12 बॅलिस्टिक मिसाईल्स आणि 123 ड्रोन्स हे नष्ट केलेले आहेत। इराणकडून करण्यात आलेल्या हल्ल्याच्या वेळेला एक मिसाईल सीमेजवळ पडलं, मात्र त्यात काहीही नुकसान झालेलं नाही। 12 बॅलिस्टिक मिसाईल्स पाडण्यात आले, तसंच 123 ड्रोन्स हे नष्ट करण्यात आले। इराणकडून हा हल्ला करण्यात आलेला होता आणि यावेळेला एक मिसाईल हे सीमेजवळ पडलं, मात्र त्यात सुद्धा काही नुकसान झालं नाही असं सांगितलं जात आहे। UAEच्या विदेश मंत्रालयाने हा दावा केलाय, त्यामुळे चर्चांना मोठं उधाण आलंय। युद्धाच्या 4थ्या दिवशी
12 बॅलिस्टिक मिसाईल्स आणि 123 ड्रोन्स हे नष्ट करण्यात आलेले आहेत. आपण जरी दृश्य काही बघितले तर दृश्यांमध्ये आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला मिसाईल्स हे जमिनीवरती आदळले, मोठा स्फोट झाला, धुराचे लोट पसरले आणि मात्र तरीसुद्धा नुकसान झालं नाही असा दावा UAE कडून करण्यात आलेला आहे. तर इराण, अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले अजून सुद्धा सुरू आहेत. राजधानी तेहरानमध्ये झालेल्या तीव्र हवाई कारवाईनंतर आकाश काळ्या धुरानं व्यापलेलं आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने हा दावा केलाय की या हल्ल्यामध्ये इराणच्या कुड्स फोर्सचा कमांडर जो आहे तो दाऊद अली जादेह हा ठार झालेला आहे. राजधानी तेहरानमधील गांधी हॉस्पिटलवरती झालेल्या अमेरिका इस्रायली हल्ल्यानंतरची धक्कादायक दृश्य समोर आली आहेत. रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झालेला असून या ढिगाऱ्यामधून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोमात असलेल्या रुग्णाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ सध्या समोर येतोय आणि बचाव पथकं जी आहेत ती अगदी वेळेची शर्यत करत या सगळ्या रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करतायत. अत्यंत गंभीर अशी दृश्य आता समोर येऊ लागलेली आहेत. राजधानी तेहरानमधली सगळी दृश्य आहेत. राजधानी तेहरानमध्ये गांधी हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी अमेरिकी इस्रायली हल्ल्यानंतरची ही सगळी धक्कादायक दृश्य आहेत. रुग्णालयामध्ये मोठा भाग हा उद्ध्वस्त झालेला आहे. त्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. आतमध्ये अनेक रुग्ण या ठिकाणी आहेत. मात्र या सगळ्या ढिगाऱ्यामधून वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कोमात असलेल्या रुग्णाला बाहेर काढतानाची दृश्य आपण सध्या बघतोय. हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. योग्य वेळेमध्ये बचाव पथके या ठिकाणी पोहोचली आणि या सगळ्या रुग्णांना या ठिकाणून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. तर इराणमध्ये अमेरिका आणि इस्रायलचे हवाई हल्ले अजून सुद्धा सुरू आहेत. राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात भीषण आग लागल्याची घटना समोर आली, व्हिडिओ समोर आलेला आणि हल्ल्यानंतर आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत, ढग दिसत आहेत आणि या कारवाईमध्ये नेमके किती नुकसान झालंय याची अधिकृत माहिती अजून कळलेली नाहीये. मात्र आगीची तीव्रता पाहता मोठं नुकसान झाल्याची माहिती सध्या समोर येते. मोठं नुकसान झाल्याचा अंदाज सध्या वर्तवला जातोय. कारण आपण जर धुराचा हा लोड बघितला, आगीची दाहकता, याची तीव्रता आपल्याला लक्षात येईल. किती मोठ्या प्रमाणात हा हल्ला झाला असेल. क्षेपणास्त्र डागल्यानंतर हा हल्ला झाला, काही ठिकाणी आग लागली आणि ती आग नंतर पसरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे धुराचे प्रचंड लोट या ठिकाणी येत आहेत. इराणमधील मिनाप या ठिकाणी 160 शाळकरी मुलींचा मृत्यूचा दाव्यानंतर सामूहिक अंत्यसंस्कार पार पडले. हजारो नागरिक उपस्थित राहून अश्रुपूर्ण निरोप देताना दिसलेले आहेत. काळ्या कपड्यांमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या हातात इराणचे ध्वज होते. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये मुलींचा यात मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. अत्यंत दुःखद अशी ही दृश्य समोर येत आहेत. ज्यावेळेला अमेरिका आणि इस्रायलने हल्ला केला तर त्यावेळेला या हल्ल्यामध्ये मुलींचा मृत्यू झाल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आणि या सगळ्या मृत मुलींना सामूहिक त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडले आणि यावेळेला हजारो नागरिक उपस्थित होते. अश्रुपूर्ण निरोप देताना हे सगळे दिसलेले आहेत. काळ्या कपड्यांमध्ये सगळे लोक सहभागी झालेले होते. तर इराण इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना हा संघर्ष पाकिस्तानच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या मते इस्रायलने इराणवरती लादलेलं युद्ध हा व्यापक कट असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. भविष्यामध्ये संघर्षाचा परिणाम पाकिस्तानच्या सीमांवरती होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच इस्रायलचा प्रभाव वाढण्याचा हा प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलेलं आहे. ख्वाजा आसिफ यांना भीती वाटते की पाकिस्तान विरोधी कट या ठिकाणी केला जातोय. पाकिस्तानचे हे संरक्षण मंत्री आहेत, मंत्री ख्वाजा आसिफ. हा संघर्ष पाकिस्तानच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याची भीती त्यांना वाटते. अमेरिका इस्रायलने इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या विरोधामध्ये गुप्त अभियान राबवल्याचं समोर आलं. तो तसा दावा करण्यात आला. CIA मार्फत 2023 ते 2025 या काळामध्ये सुमारे $2.5 अब्ज खर्च करण्यात आल्याचं वृत्त आहे. फायनान्शियल टाइम्स वृत्तपत्राच्या अहवालानुसार तेहरानमधील कॅमेरे हॅक करत हालचालींवरती नजर ठेवण्यात आल्याचा दावा केला जातोय. तसंच इस्रायलचा अब्जावधी डॉलरचं संरक्षण पॅकेज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.